गुड आफ्टरनून सगळ्यांना. तर हे पहा राईस बनवायचं आहे. याच्यामध्ये 3 वाटी तांदूळ घेतलेले इथे आणि इकडे कांदा कट करून घेतलेला आहे. इकडे मसाले, हा नमक आहे आणि इकडे हे पहा बटाटा घेतलेला आहे, गाजर घेतलेले आहे, वाटाणा आहे, परत हे घेवडा आहे आणि काकडी आहे. सगळा मिक्सिंग राईस आहे हा. आणि एक सिमला कट केलेली आहे, ही पहा सिमला, एक सिमला टाकलेली. तर आता याच्यामध्ये मी पहिली हे टाकून घेते, अद्रक लसूणची पेस्ट. याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे फोडणीमध्ये आणि 2 चमचे तेल, 1 चमचा 2 चमचा तूप टाकलेले आहे. आता याच्यामध्ये आहे ना फोडणी मोहरी टाकून घेते आणि हा थोडंसं लसूण टाकलेलं आहे आणि 2 कांदे. कांदा आहे ना चांगला ब्राऊन होईपर्यंत तडतडून द्यायचा, ब्राऊन झाला पाहिजे. थोडंसं कांद्यात मीठ टाकते म्हणजे कांदा पटकन शिजून जाईल. हा चांगला ब्राऊन होईपर्यंत तडतडून द्यायचा. आता आहे ना थोडंसं हिंग टाकून घेते मी त्याच्यात. आणि आता ह्याच्यामध्ये आहे ना मिरची टाकून घेते, हळद 1 चमचा टाकली, धना पावडर 1 चमचा, अजून अर्धा चमचा 1.5 चमचा टाकली आणि हा गरम मसाला 1.5 चमचा टाकते, गरम मसाला पण. आणि ही रेड चिली पावडर टाकते 1 स्पून आणि काश्मीरी चिली पावडर टाकते, ही काश्मीरी चिली पावडर ही टाकते 1 चमचा. आणि आता आहे ना याला मस्तपैकी हे करून घ्यायचं. तेलामध्ये मिरची चांगली भाजवली ना तर मग एकदम राईस छान होतो. चांगली भाजून द्यायची अशी. हा काय मिरचीचा सुगंध येतोय. आणि आता आहे ना ह्या सब्जा टाकायच्या त्याच्यामध्ये. आता ह्या भाज्या पण आहेत ना चांगल्या भाजून द्यायच्या. आता ह्या भाज्यांमध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं. आता जेवढा माझा 3 वाट्याचा राईस आहे ना तर मी 2.5 चमचे मीठ टाकते. 2.5 चमचे मीठ टाकलेले. आता ह्या भाज्या आहेत ना चांगल्या मिठामध्ये परतवून द्यायच्या. तेल सुटेपर्यंत भाज्या आहेत ना ह्या चांगल्या घेऊन द्यायच्या. थोडंसं पाणी टाकते मसाला जळून नाही म्हणून. पाहू शकता ह्या अशा एकदम मस्त वाटतं हा खायला. ट्राय करून बघा. तर याच्यावर झाकण ठेवून देते.
5 मिनटं. आता हे बघा भाज्यांना तेल सुटलं. किती छान तेल सुटलं. त्याच्यामध्ये हे आपण तांदूळ टाकूया. आता हे 3 वाट्याचे तांदूळ आहेत. आता हा भात आहे ना अर्ध्या कुकरला वर होणार आहे. आता हे तांदूळ आहेत ना चांगले असे त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. कोण कोण बटर पण टाकतं याला. आता हे पहा झाला 10 मिनटं त्याला घेऊन चांगला परतून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना 3 वाट्याला 4 ग्लास पाणी घालते आणि अजून अर्ध. एकदम भात छान होतो हा. आणि याच्या 3 शिट्या होऊन द्यायच्या. थोडंसं कडक भात लागतो ना त्यांनी थोडंसं पाणी कमी टाकायचं. आम्हाला कसं म्हणजे मऊ भात लागतो मग आम्ही थोडं पाणी जास्त टाकते. मग तो मऊसूद भात होतो. छान होतो हा भात खाऊन बघा. आणि आता वरनं कोथिंबीर टाकते हे मी. चला आता यायला आहे ना झाकण लावून ठेवून देते. कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या घ्यायच्या, नाही तर 3 शिट्ट्या. चला तर मग तर असा आहे हा मसाले भात. इकडं पापड, इकडं सॅलड आणि इकडं हे लोणचं. चांगला भात होतो असा सुटसुटीत झालाय. तर हे असं आमचं डिश